4 षटकांचा हा सामना असेल आणि उत्कृष्ट असा सामना परत आपल्याला पाहायला मिळणार आहे। आघाडीचे दोन्ही फलंदाज बेळगाव डगा संघाचे राजू गामणे आणि नंदू मांडे। पवार साहेब समालोचक करण्यासाठी यायचे हर्षल। यस, थँक्यू सो मच आमचे सुनीलजी दिघे सर। अगदी त्यांचा आवाज या स्पर्धेच्या अंतर्गत आपण ऐकत आहोत आणि आता अशा दिवसाची अंतिम लढत असेल जिथे दोन्ही सामने एका क्षणाला वाटते की गमावतायत की काय, परंतु तेच गमावलेलं कमावण्यासाठी ती मेहनत सातत्याने राहिलेली आहे ती जाणता राजा टीमची। आणि आता जाणता राजा चषकामध्ये जाणता राजा हा संघ सध्या तरी क्वालिफायच्या राऊंड मध्ये तो आतापर्यंत धडक मारतोय। क्वालिफायचा राऊंड आहे आता। उमेश भाऊ शिंदे साहेब यावेळेस उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत। उमेश भाऊ शिंदे साहेब, आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपला सन्मान होतोय या स्पर्धेच्या अंतर्गत। आज आपली उपस्थिती आपला आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत आणि देखील पाहुणेवर उपस्थित होणार आहोत। अशा पद्धतीने आमचे सुनीलजी दिघे सरांनी तो उल्लेख केला। नाशिक महानगरपालिकेचे सगळ्यात तरुण नगरसेवक रिद्धेश दादा निमसे साहेब यांचं इथे शुभागमन थोड्याच वेळात होणार आहे। त्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत। थोड्याच वेळात त्यांचे शुभागमन होईल। तत्पूर्वी आपण अगदी पाहायला गेलं तर हे मुख्य आमचं स्टेज, मुख्य व्यासपीठ, तिथे आमचे सुनीलजी दिंडे साहेब असतील आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार आज पूर्णपणे आपण पाहत आहोत। डॉक्टर केसार यांचा पूर्ण मित्र परिवार हे उपस्थित आहे। त्याच्यामध्ये आम्ही पाहत आहोत आमचे डॉक्टर सागरजी पवार साहेब, त्यानंतर आज आमचे विनोदजी नवले साहेब हेही उपस्थित आहेत। अन्य पाहुणेवर देखील आपल्याला पाहायला भेटत आहेत। सगळ्यांचंच आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। योगेशजी शिवरे साहेब हेही उपस्थित आहेत। सातपूरचे अगदी आपण पाहत आहोत नगरसेवक, आज त्यांची उपस्थिती, त्यांच्याहीकडनं ते बक्षिसांची खैरात डॉक्टर किसान यांच्याकडनं तर नेहमीच जेव्हा जेव्हा ते व्यासपीठावरती असतात तेव्हा तेव्हा त्यांच्याकडनं ते बक्षिसांची खैरात होतच असते आणि ती सगळ्यात जास्तची अमाऊंट एका एका षटकाराला 11,000 रुपये लावतायत ते आणि त्याचमुळे तो कॉन्फिडन्स येतोय। चला जाऊयात मॅच कडे, सामन्याला सुरुवात। पहिल्याच बॉल वरती क्रॉस बॅटेट मारलाय, फटका फसलेला वाटतोय, फिल्डर आलाय। ओ, पहिल्या चेंडूवरती धडधड वाढली आणि पहिल्या चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर। कॅच छुटा, गेंदबाज का सपना टूटा। मौका यावेळेस चालून आला होता, संधी सोडलेली आहे। मौका भी दिया और चौका भी दिया आणि पहिल्या चेंडूवरती तो चौकार आलाय। नंदू मांडे यांच्या बॅटमधून आलेला हा पहिलाच घणाघाती वार, चेंडू सीमा पार, पहिल्याच बॉलवरती आलाय हा चौकार आणि त्यांच्या सोबतीला आहेत राजू गामणे। मैदानाच्या आतमध्ये गेल्या मॅच मध्ये अगदी आपण पाहत आहोत आमचे रवी मांडे सरांची ती किपिंग खूप चांगली राहिली, सगळे बॉल त्यांनी अडवलेत। ओव्हर पिच होता, यावेळेस तो लाफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न, विशेपला खेळण्याचा तो प्रयत्न होता, गती थोडीशी कमी राहिली, स्लोअर वन होता हा बॉल, त्याचमुळे ती लेंथ पिक करता आलेली नाहीत। अनिलजी डगे भरपूर सारे खुश आहेत कारण सामने ते जिंकलेत, 2 सामने जिंकलेत, आता हा सामना जिंकावा लागेल तर ती मेहनत सार्थक होणार आहे। प्रसाद डगे यांची ती मेहनत, दोन्ही मॅच मध्ये नॉट आउट पारी आणि त्याचमुळे ते कदाचित तिथे सामना ते जिंकलेत। गोलंदाजांनी ते एफर्ट टाकलेत, युनिटीने खेळतायत, म्हणून आम्ही सातत्याने म्हणतो ना की क्रिकेट इज अ गेम ऑफ युनिटी। तुम्ही एका युनिटीने खेळाल तर जिंकाल, ती युनिटी दिसल्या या टीमची। आणि सध्या तरी हा वाईट बॉल अपोजिट संघ आपण पाहत आहोत शास्त्रीनगर, जे की याही टीमने आज खूप चांगला खेळ दाखवलाय
तेही 2 मॅच जिंकून आलेत आणि सध्या तरी हा क्वालिफायचा राऊंड आहे आणि सध्या तरी आपण पाहत आहोत दोन्ही संघ जिंकण्यासाठी खेळतायत. पूर्णपणे आपण पाहत आहोत आज खूप सारी गर्दी आहे कारण जाणता राजा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय क्वालिफायचा राऊंड. ओव्हर पिच यावेळेस भीम टोला वज टोला चेंडू निघालाय गाव कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. मध्ये काय घडलं हे विसरलोय मी असं सांगतोय. नंदू मांडे या फटक्यावरती षटकार आलाय कारण 2 मॅच मध्ये नाराज केले परंतु या मॅच मध्ये लयबद्धता त्यांनी साधली आहे. परंतु आता फटका लागलाय नजर लागावीत आणि तिथे ती विकेट मिळून जावीत असं ते चित्र राहिलंय. झटका पहिला तोडफोड फलंदाजी करत होता परंतु तिथे ते तोडफोडीच्या नादामध्ये ती विकेटच मिळाली. फलंदाज बाद झालाय. 4 बॉलचा खेळ धावा झाल्यात 11. प्रसाद डगे जात आहेत. सुरुवात चांगली झाली होती. मी म्हणेन थोडासा वेळ घ्यायला हवा होता नंदू मांडे यांनी कारण 4 ओव्हरचा मॅच आहे. कदाचित थोडस थांबले असते तर अजून 3 ते 4 मोठे फटके पाहायला भेटू शकले असते प्रेक्षकांना. परंतु असो सुरुवात चांगली करून दिली आहे. एक प्लॅटफॉर्म पहिल्या ओव्हरला ते सेट करून दिले. पाहूयात उर्वरित कशी बिल्डिंग उभारली जाईल. पाया मजबूत असला की मग कितीही मजले तुम्ही बिल्डिंग उभारू शकतायत आणि तो पाया आता मजबूत करून दिलाय. पाहूयात किती मोठी बिल्डिंग उभारली जाईल. स्कोर कार्ड वरती 11 तर झाल्यात. 11ला 1 विकेट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला स्क्रीन वरती पाहत आहोत प्रसाद डगे. गेल्या दोन्ही मॅचेस मध्ये चांगला खेळाय. हो चांगला स्ट्रोक. यावेळेस सूर्यकुमार यादव सातो नो लुकचा अंदाज दाखवलाय. चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रसाद डगेचा पहिला वार. चेंडू सीमा पार. गोलंदाजाला केलंय गार. आलाय चौकार. सूर्यकुमार यादवची ती झलकच होती या फटक्यामध्ये. चांगला फटका खेळलाय सूर्या. हे आपण पाहिलं वर्ल्ड कपलाही ते फटके त्याच्या बॅटमधनं काहीशे आपण पाहिलेत. बाहेर ऑफ साईडच्या अगदी बाहेरील बॉलला जिथे ऑफ स्टिकच्या बाहेर असतात तेही बॉल लेग साईडला तो मारत असतो. हो आणि आता तर हा चांगला मारला. इथेही चान्स कमी आहे. आता हाही बॉल मागे निघालाय. फाईन लेगला टार्गेट केलंय. ही रणनीती चांगली आहे. लगातारचा दुसरा आलाय. ओव्हरची समाप्ती. एंड देखील ओव्हरचा चांगला झालाय आणि आता पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये धावा झाला तब्बल 19. हेच करण्यासाठी ते जाणला जातो आणि सध्या तरी काही चुका राहिल्या होत्या स्ट्रोक मध्ये त्या आता भर काढल्या जातील असं दिसलं या पहिल्याच ओव्हरला. पहिल्या ओव्हर मध्ये 3 चौकार 1 षटकार 1 विकेट 1 डॉट बॉल 1 वाईट बॉल अशी ती ओव्हर राहिली आहे. त्यामुळे ती ओव्हर समाप्तही झाली परंतु सुरुवात चांगली झाली आहे. 4 ओव्हरचा मॅच आहे. मग त्यानंतर ही सुरुवात मी म्हणेन सगळ्यात लाजबाब राहिली आहे. जिथे ज्या सुरुवातीला जे फटकेबाजी येणं गरजेची होती आणि ते फटकेही खेळलेत आणि आता 1-1 फटका गोलंदाजाला तो चटकाच देईल कारण मॅच महत्वाची आहे. सामना खूप महत्वाचा. पुढच्या जर 3 ओव्हर मध्ये जर 50 धावा जर काढल्या तर डॉक्टर किसान यांच्याकडनं रोख रक्कम 11,000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. पुढचे 3 ओव्हरला 50. हो लेट कट करण्याचा प्रयत्न. पूर्णपणे बॉलला पाहिलं होतं. टप्पा पडल्यानंतर तो बाउन्स मिळालाय. मग त्यानंतर आपण पाहत आहोत राजू गामने यांच्यासाठी तो स्ट्रोक खेळणं कठीण झालं आणि बॉल मात्र बीट करून निघालाय. कचरू गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिल्या ओव्हरला आलेला ते 19 धावा आपण पाहत आहोत. 19 वरती धाव फलक. म्हणून मी तो उल्लेख केला की पाया मजबूत असला की कितीही मोठी बिल्डिंग उभारली जाऊ शकते. परंतु आता मी टायमिंग वाटतोय. पाहूयात फिल्डर पोहोचेल का. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतो. एका टप्प्याने बॉलला उचलण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत मुभा आहे. संधी आहे ती 2 धाव संख्या काढण्याची आणि आता 2 धावा घेऊन चाललेत. चांगल्या धावा येत आहेत. या टीम कडे गोलंदाजी अटॅक
आपण खडखटाक पाहिला आहे आणि त्याचमुळे त्या जर या मॅच मध्ये मी म्हणेन 50+ जरी धावा झाल्या तर ते टार्गेट खूप मोठं होऊ शकते. 21 झाल्यात. ओव्हरपिच होता, खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला ड्राईव्ह पाहायला भेटतोय. ऑन ड्राईव्हचा तो फटका होता, वेळ घेतला जाईल, फंबल होत आहे, हलकस मिस स्पीड, फायदा घेतला जाईल. एका सेकंदासाठी जर तुम्ही बॉल सोडाल तर त्याचा फायदा टीम घेईलच. 2 मिळाल्या, 2च्या मदतीने आता 23 अंकावरती धाव फलक. या मॅच मध्ये अशी सिच्युएशन आहे की डगआउट खुश राहिलाय, अन्यथा दोन्ही मॅच मध्ये स्टार्टिंगच्या ओव्हरांमध्ये तो डगआउट शांत राहत होतं. परंतु आता धावा येत आहेत. या चेंडूवरती देखील मुश्किल वाटतंय पोहोचणं आणि हाही चेंडू नो मॅन्स लँडला पडतोय. पुन्हा 2चा प्रयत्न. हे प्रयत्न चांगले आहेत. डॉट बॉल येण्यापेक्षा 2 धावा येतात म्हणजे हे चांगलं आहे. आणि तिथे हे 2-2 धावा काढल्या जात आहे. 2च्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले. धावा झाल्यात 25 वरती धाव फलक. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. जाणता राजा चषक 2026 ची ही स्पर्धा. बहरदार हे आयोजन, बहरदार हे नियोजन जाणता राजा चषकाचं. पुन्हा एकदा लेटकट केलंय. याही वेळेस बॉलचं वेट केलं होतं आणि त्यानंतर लेटकटचा फटका खेळाय. चेंडू निघालाय थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय. 2 तर मिळाल्यात. ओ थांबलेत. थोडासा थकवा जाणवतोय. लगातार खेळतायत. एज भरपूर आहे आणि त्यामुळे त्या हिशोबानुसार मी म्हणेन 2-2 धावा ते काढतायत. इथे आलेल्या 2-2च्या मदतीने धाव फलक 27 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरला 19 आल्यात आणि आता 27 झाल्यात. पुढे सरसावून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला होता, परंतु आता फटका फसलाय. पुन्हा 2चा प्रयत्न. आता 2 तर होऊ द्या कंप्लीट, त्यानंतर 3चा तो प्रयत्न होऊ शकतोय. आता त्या 2 कंप्लीट झाल्यात आणि ओव्हर समाप्त होऊन जाईल. आणि आता या ओव्हरला टोटल 10 आल्यात आणि पहिल्या ओव्हरला होत्या 19. मग 2 ओव्हरचा खेळ झाला आणि धावा झाल्यात 29. 2 ओव्हर 29. आता खुश आहे डगआउट, कारण हा पहिला असा जो सामना आहे की जाणता राजा टीमला बॅटिंग मध्ये तो स्टार्ट मिळालाय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे या मैदानावरती. आज जाणता राजा संघ खेळतोय. पहा प्रेक्षक आज आवर्जून उपस्थित झालेत आणि प्रेक्षकांवरती हा कॅमेरा. इथे तर वेगळीच चर्चा दिसते. हे पहा आमचे व्हॉलेंटियर. ओ हे छायाचित्रण चांगलं आहे. पहा तो अशाही परिस्थितीमध्ये तो गळ्यामध्ये हात आहे, परंतु त्याचा आनंद गगनात मावेना असा दिसतोय. चांगलं छायाचित्रण. पहा तो त्याला टिपलं गेलंय आणि हे पहा मुख्य व्यासपीठ. हो आता तर पूर्ण ही गर्दीच आपण पाहतो व्यासपीठावरती. पूर्णपणे हे गजबजून राहिलंय व्यासपीठ. सगळ्यांचं स्वागत आहे. पूल केलाय. यावेळेस फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. लयबद्धता साधली आहे. दोन्ही मॅच मध्ये तो नॉट आउट खेळलाय प्रसाद डगे आणि सध्या तरी याही मॅच मध्ये ती इनिंग आता तो साकार खेळतोय. खूप चांगला खेळ आणि यावेळेस सध्या तरी आता 4 ओव्हरचाच मॅच आहे. जाणताय तिथे वेळ कमी आहे आणि कमीचे बॉल आहेत, मग ते जास्तचं योगदान द्यावंच लागेल. आणि सध्या तरी तो षटकार आलाय प्रसाद डगेच्या बॅटमधनं. आता पाहूयात यावेळेस काय घडेल. व्हाईट बॉलचा तो इशारा आलाय. दबाव. आता हा दबाव आहे. यावेळेस तो दबाव आहे, कारण पहिल्या बॉलवरती तो षटकार आला आणि गोलंदाज हौशीराम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना व्हाईट बॉल ही हाताळतोय. 36 झाल्यात. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा प्रसाद डगे. हो जास्तचे सफळ झाले ते. यावेळेस ते इम्प्रोव्हायझेशन दाखवायचं होतं. असं टेनिस विश्वजगतामध्ये आपण कृष्णा लक्ष्मण सातपुतेला भरपूर वेळा खेळताना पाहिलंय. त्याच कॉपीबुक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे कनेक्शन राहिलेलं नाहीत. इथे जास्तच क्रीज मध्ये गेलेत, डीप मध्ये गेलेत, परंतु तो बॉल तितकासा बाउन्स नव्हता, त्यामुळे मोठा स्ट्रोक खेळता आलेला नाही. डॉट बॉल आलाय. आता मिस टायमिंग. विकेट धोक्यामध्ये आहे. विकेट किपर आलाय. जज केरेल आणि इथे आज नशिबाची साथ आहे. नशिबाची त्याच्याकडे ती साथ आहे. किस्मत बहादूर का साथ देती हे आपण ऐकलंय आणि ती साथ मिळाली आहे या बहादूरला, अर्थातच प्रसाद डगेला. प्रत्येक मॅच मध्ये तो खेळलाय.
आणि त्याचमुळे तो फायदा झालाय जाणता राजा या टीमला. 37 ला धाव फलक. राजू गामने मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रेंजला आहेत. पाहूयात ते कसे योगदान देतील. बॉल झालेले आहेत या ओव्हरचे 3. 37 धावा. ओ यावेळेस देखील उंच तर मारलाय. हवा दिली आहे या बॉलला आणि क्षेत्ररक्षक डीप मध्ये. डॉली कॅच. ओ डॉली कॅच देखील कंप्लीट करता आलेला नाहीत. ओ माय गॉड, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. नशिबाचं जेवण करून आलेत की काय दुपारच्या सत्रामध्ये असं वाटतंय फलंदाज. कारण नशीब साथ देत आहे. नशीब बलवत तर सध्या तरी दिसतंय. आणि आता 2 मिळाल्यात. धावा झाल्यात 39. मिस्टर मागे बॉल. आता एक अजून झेल उडलाय. आता नाही सोडणार असं सांगतोय. फायनली विकेट. राजू गामने होत आहेत बाद. ला ही दुसरी विकेट आली आहे. 2.5 चा खेळ समाप्त झाला. अंतिम बॉल आहे. 39 धावा धाव फलकावरती. या मॅच मध्ये आता 4 ओव्हर मध्ये असं वाटतंय की 55+ धावा जाऊ शकतायत. सन्माननीय आमचे बंटी नाना शिंदे साहेब हेही उपस्थित झाले. त्यांनी त्यांचा आपण सन्मान करूयात या व्यासपीठावरती. बंटी नाना शिंदे साहेब आज आपण पाहत आहोत व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण सन्मान या व्यासपीठावरती करूयात. अंतिम तो बॉल राहिलाय आणि धावा झाल्यात 39 आणि तो सन्मान होत असताना आमचे डॉक्टर किसानचे संस्थापक सन्माननीय आमचे सुनीलजी दिंडे साहेब यांच्या शुभ हस्ते तो सन्मान होतोय. बंटीजी शिंदे साहेबांचा हा सन्मान आपण पाहिला आणि हा व्हाईट बॉल आलाय. धाव फलक आता पुढे सरसावेल. धावा झाला धाव फलकावरती टोटल 40 धावा. पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे डॉक्टर किसानचे सुनीलजी दिंडे साहेब आम्हाला जॉईन झालेले आहेत. त्यांचंही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. अंतिम बॉल राहिला या ओव्हरचा. धावा चांगल्या आल्या 40 धावा. क्रॉस बॅटने खेळायचं होतं. लाईन पाहावी लागेल का पाहूयात. सध्या तरी पंच चेक करण्यासाठी सांगतायत. येतो हो नाही था कारण तो कट टू कट बॉल आहे की नाही थोडंसं डाऊटफुल आहे आणि त्याचमुळे तो टेक्निकलचा वापर होतोय आणि तो बरोबर वेळामध्ये तो टेक्निकलचा वापर सातत्याने या स्पर्धेमध्ये केला गेलाय. जाऊयात चेक करूयात. ग्रामीण टेनिस क्रिकेट सर आपला स्टॉप सिग्नल काय आहे. स्टॉप सिग्नल व्हाईट बॉल आहे का. ओके चेक केलं जाईल. हो व्हाईट बॉलचा तो इशारा आलेला आहे. तो व्हाईट बॉल आलाय. व्हाईट लाईनच्या थोडासा बाहेर आलाय त्याचमुळे आपण पाहत आहोत थर्ड पंचांनी तो कळवलेला इशारा आपण पाहत आहोत. एक्साची मदत मिळून जाईल. व्हाईट बॉलचा तो इशारा. एक्केचाळीस 41. अंतिम बॉल. यावेळेस चांगला फटका. क्रिकेटचा क्लास दिसतोय आणि झळकतोय आणि आता बॉल निघालाय. दन 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 करत चाललाय. चेंडू सीमा पार. दणदणीत खणखणीत चौकार. एकोणावीस पहिल्या ओव्हरला होत्या आणि आता धावा झाला 3 ओव्हरला 45. त्या 3 ओव्हर मध्ये जर 50 धावा कुठल्या तर डॉक्टर किसान यांच्याकडनं रोख रक्कम 11,000 रुपयाचं ते कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आणि मग त्या आता धावा आतापर्यंत तुम्ही म्हणजे या ओव्हरला जर त्या 24 धावा काढल्या तर मग ते कॅश प्राइज मिळून जाईल. कारण पहिल्या ओव्हरला त्या 19 होत्या. मग त्यानंतरच्या ते 3 ओव्हरला त्या 50 काढायला सांगितल्यात. पाहूयात म्हणजे 2 ओव्हरला त्यानंतर 26 आल्या आणि आता 24 जर आल्या तर मग ते 11,000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. हो हो आणि कदाचित येऊही शकतात असं वाटतंय. एक्साची मदत मिळाली आहे. जास्तचा बाहेर राहिला हा बॉल. तो दबाव थोडासा जाणवतोय गोलंदाजांवरती. व्हाईट प्लस 22. एक सिंगल मिळाली. व्हाईट प्लस 1. एक्साच्या मिळून जातील 2 आणि त्या धावा झाल्यात 47.
47 ऑन बोट. 47 वरती धावफलक. लगातार 3 सिक्सर जर ठोकले तर रोख रक्कम 11,000 रुपये आमचे डॉक्टर सागरजी पवार साहेब यांच्याकडनं आलेले आहेत आणि हाही व्हाईट बॉल आलाय 3 षटकारांसाठी. सागरजी पवार साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 11,000 रुपये. या ओव्हरला जर 24 धावा जर खर्च झाल्या काढल्या तर 11,000 रुपये डॉक्टर किसान यांच्याकडनं आहेत आणि हाही व्हाईट बॉल आलाय. आता 48 झाल्यात. ओ दिशा से भटकेंगे तो पडेंगे फटके आणि हा फटका 440 ओव्हरचा झटका. अजून एक षटकार. त्यांची एंट्री थोड्याच वेळात पाहायला भेटेल. हा व्हाईट बॉलचा इशारा. दादांना विनंती आहे आपली एंट्री होऊन जाऊ द्यात. मैदानाच्या आतमध्ये आपण यायचं आहे. तुर्त शुभागमन होतोय. तो गाडीचा ताफा सध्या तरी दिसून जाईल. चला पाहुण्यांना विनंती आहे या आपण. अगदी आपण पाहत आहोत सध्या तरी पाहुण्यावर उपस्थित होत आहेत. ज्या पद्धतीनं तो उल्लेख आमच्याकडनं राहिलाय की या विभागामध्ये अगदी पाहायला गेलं तर नाशिक महानगरपालिका या नाशिक महानगरपालिकेमध्ये सगळ्यात तरुण तडफदार नेतृत्व नगरसेवक सन्माननीय आदरणीय आमचे रिद्धेश दादा निमसे साहेब यांचं शुभागमन होतं आणि त्यांच्या सोबतीला त्यांचा मित्र परिवारही उपस्थित झालेला आहे. सन्माननीय आदरणीय आमचे रिद्धेश दादा निमसे साहेबांचं आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवाराचं आम्ही करत आहोत सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सगळ्याच पाहुण्यांचं पुन्हा एकदा या जाणता राजा चषकामध्ये आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. हा मान त्यांना मिळालाय. तरुण तडफदार अगदी नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व आणि नेतृत्व या सगळ्याच गोष्टीचा संगम त्यांनी जुळून आणलेला आहे आणि सगळ्यात तरुण नगरसेवक नाशिक महानगरपालिकेचे आमचे रिद्धेश दादा निमसे साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. अजून एक चौकार. श्रीडू सीमा पार. पुन्हा आलाय 4 चौकार. आता झालं धाव फलकावरती 59 धावा झाल्यात. म्हणजे जवळजवळ आता तुम्ही 40 त्या धावा काढलेल्या आहेत. कारण पहिल्या ओव्हरला 19 होत्या मग त्या 40 आल्यात. अजून 3 बॉल बाकी आहेत. जर 10 धावा जर आल्या तर मग ते 11,000 रुपये दिले जातील. हो आणि आता जाग्यावरती सोडायलाय. कॉटन बोल्ड आहे का पाहूया. संधी आहे का. गोलंदाज स्वतः धावला होता. तिथे 2 धावा घेऊन जातील. व्हेरी गुड रनिंग बिट द विकेट. 2 धावा सहजरित्या इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि इथे या 2च्या मदतीने धाव फलक 61 अंकावरती जाऊन पोहोचले. 2 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. 2 बॉलला जर 8 धावा आल्या तर रोख रक्कम 11,000 रुपये डॉक्टर किसान यांच्याकडनं ते दिले जातील. पाहूयात. हो आणि इथे यावेळेस बॉडी लाईन वरती ओ घडेल काय. दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप आणि आता ही प्रयत्न जारी आहेत. 9 सेकंडला तो बॉल फेकी केलाय. तिथे मिळून जाईल ती विकेट. 1+ विकेट. फलंदाज झालाय बाद. 1+ विकेट. धाव फलक आता जाऊन पोहोचलाय. धावा झाला धाव फलकावरती टोटल 62 धावा. आता ते स्वप्न अधुरं राहील असं वाटतंय कारण 7 येणं गरजेचं आहे. 7 येणं गरजेचं आहे तर तुम्ही त्या 50 धावा कंप्लीट करू शकता. पाहूयात एखादा वाईट जर आला तर संधी मिळूनही जाईल. कृष्णा गोलंदाजी मार्क वरती. हो बाडीवरती टाकण्याचा प्रयत्न झालाय. पायावरती जाऊन आदळतोय. इथे आपण पाहतो ती सिंगलच मिळेल असं दिसतंय आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावतंय. इनिंग समाप्त. ओव्हर समाप्त. धुवाधार इनिंग राहिली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय इनिंग राहिली आहे. 63 धावा काढल्या 4 ओव्हरला आणि करायच्या आहेत आता 64 धावा आणि त्यानंतर आपण व्यासपीठाकडे वळूयात. आज ज्यांची आपण आतुरतेनं मित्रांनो वाट पाहिली. येत्या 4थ्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या अंतर्गत आमचे पाहुणे उपस्थित झालेले आहेत. नाशिक महानगरपालिका या नाशिक महानगरपालिकेचे सगळ्यात तरुण नगरसेवक ज्यांनी तो मान मिळवला आहे ते आमचे रिद्धेश दादा निमसे साहेब
यांचं ते शुभागमन आणि सध्या तरी आयोजन समितीकडनं कमिटीकडनं त्यांचा हा शाही सन्मान होत असताना पाहायला भेटतोय. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दादांसाठी. आज वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या अंतर्गत आम्हाला जॉईन झालेल्या आहेत आणि ती गाठ भेट सध्या तरी आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या अंतर्गत होत असताना आपल्याला पाहायला भेटते. नाशिक महानगरपालिकेच्या सगळ्यात तरुण नगरसेवक, कमी वयामध्ये जास्तीची आणि मोठी उंची राजकीय परिपटलावरती ज्यांनी गाठली आणि अगदी आपण पाहत आहोत युवकांच्या ते गळ्यातील ताईट आहेत, युवकांचे प्रेरणास्थान आहेत आमचे रितेश दादा निमसे साहेब आणि त्यांचा हा सन्मान आणि हा एक फोटो सेशन सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती पाहायला भेटतोय. आज दादा आपण आलात, आम्हाला सांगायलाही गर्व होतोय. जिथे तरुण या नेतृत्वाला अगदी आपण पाहत आहोत, या तरुण नेत्याला आपण नेहमीच ते सहकार्य करणार आहोत आणि सध्या तरी तो फोटो सेशन पुन्हा एकदा आम्ही त्यांचं मनपूर्वक शब्द सुमनानं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहोत. रितेश दादा निमसे साहेब यांचं हे शुभागमन आणि त्यांच्या सोबतीला आलेले पाहुणेही आपल्याला पाहायला भेटतात. त्यांचंही आम्ही सगळ्यांचं शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करत आहोत. भरपूर सारी बातचीत ही त्यांच्यासोबत आमचे आयोजक सध्या तरी करत असताना मग तिथे आमचे प्रभाकर डगे साहेब असतील, त्यानंतर आमचे डॉक्टर किसानचे सुनीलजी दिंडे साहेब असतील, त्यानंतर आमचे डॉक्टर सागरजी पवार साहेब आणि त्यांच्या सोबतीला पूर्ण आमचा मित्र परिवार यावेळेस पाहायला भेटतो आहे. योगेशजी शिवरे साहेब हेही उपस्थित आहेत, तेही आपण पाहत आहोत. नगरसेवक आहेत सातपूर विभागाचे, अगदी आपण पाहत आहोत त्यांनीही भरपूर सारं या समाजासाठी या विभागासाठी नेहमीच त्यांनी भरपूर सारे कामे केलीत. आज एकमेकांसोबत ती गाठभेट होत असताना या स्पर्धेच्या अंतर्गत ते औचित्य आहे जाणता राजा चषक आणि पुन्हा एकदा त्या पाहुणेवरांचं सगळ्यांचं स्वागत करूयात. स्क्रीनवरती पाहू शकतायत दादांची ती रॉयल एंट्री झाली आणि सध्या तरी आता भरपूर सारी ती चर्चा होते वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये ओरसोड कामगिरी त्यांची असते आणि हे मुख्य व्यासपीठ पुन्हा एकदा दाखवलं जाते. सगळ्यांचं स्वागत आहे. चला धाबा भरपूर झाल्या, चांगल्या आल्यात, शंकाच नाहीत. आणि डॉक्टर किसान यांचंही पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. सध्या तरी आपण पाहत आहोत आमचे सुनीलजी दिंडे साहेब अगदी दादांच्या सोबतीला ती चर्चा करत असताना आपल्या स्क्रीनवरती पाहायला भेटतायत. नाशिक महानगरपालिकेचे तरुण नगरसेवक, सगळ्यात कमी वयामध्ये त्यांना अगदी आपण पाहत आहोत हे तडफदार नेतृत्व आपल्याला पाहायला भेटतंय. युवकांच्या गळ्यातील ताईट आहेत आणि सध्या तरी युवकांचे प्रेरणास्थान आहेत आमचे रितेश दादा निमसे साहेब. त्यांच्या सोबतीला ही चर्चा होत असताना आणि आता पुन्हा एकदा वळूयात मॅच कडे. यस, नाव बॅक टू क्रिकेट. जिथे धावा झाल्यात, धाव फलकावरती टोटल या इनिंग मध्ये 63 आणि मॅच मध्ये करायचे 64 धावा. मोठा पल्ला गाठायचा आहे. माउंट एव्हरेस्ट चढायचं असेल मग तरी तुम्हाला थांबणं ते चुकीचं राहील. धीमा धीमा पावलानं का होईनात ते पाऊल टाकत राहावं लागेल आणि आता या इनिंग मध्ये ते करावं लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण मोठा पल्ला गाठायचा आहे, मोठा डोंगर चढायचा आहे तुम्हाला. 63 झाला, 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. दादांना विनंती आहे आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती नाशिक महानगरपालिकेचे तरुण तडफदार नेतृत्व, नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय रितेश दादा निमसे साहेब आणि त्यांच्या मित्र परिवाराला विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आसनस्तवा सन्मानानं या आसनस्तवा आपला आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. चला मॅचला सुरुवातही करूयात, वळूयात, जाऊयात राजू गामणे यांच्याकडे, जिथे पहिलं षटक हाताळतायत. पहिला बॉल ओ जास्तचा बाहेर आहे, जास्तचा बाहेर आहे, वाईट बॉल येतोय. त्यानंतर पुन्हा एकदा आवाजामध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात या मॅच साठी आमचे सुनीलजी दिंडे सरांना धन्यवाद. 24 चेंडूमध्ये 64 धावांचं आव्हान या ठिकाणी दिलेलं आहे. सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन या ठिकाणी आपण बघतोय आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी जाणता राजा संघ बेळगाव डगा सुंदर असं गोलंदाजीचे प्रदर्शन आपण सातत्याने या ठिकाणी बघतोय आणि खास करून या ठिकाणी या सामन्याचं आजच्या सायंकाळच्या क्षेत्रातील हा शेवटचा सामना आणि 65 धावा करायचे, 64 करायचे. डगे साहेब या ठिकाणी नाशिक महापालिका सगळ्यात तरुण तडफदार नेतृत्व आदरणीय उद्धव बाबा निमशे यांचे चिरंजीव रितेश दादा निमशे
आता बघितलं तर उद्धवबाबा निमसे खूप मोठं नेतृत्व, नाशिक जिल्हा नाही महाराष्ट्रात ज्यांना ओळखलं जातं ते उद्धवबाबा निमसे यांचे चिरंजीव वयाच्या 31व्या वर्षी नाशिक महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून चांगल्या मताने निवडून आले. पुढचा चेंडू आणि बघा जेल सुटलेला आहे. आणि जर बघितलं एक विनंती त्यांना केली गेली आणि तसं पाहिलं तर मतदारसंघ असेल किंवा नाशिक महापालिकेच्या बाहेर देखील असेल कुणीही त्यांना आमंत्रण केलं आणि कुठला कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी ते आवर्जून उपस्थित राहतात. त्याबद्दल डॉक्टर किसानच्या सगळ्या परिवाराकडून त्याचप्रमाणे जानता राजा 2026 चषक बेळगाव डगा या गावाकडून त्यांचं येतेचे स्वागत, त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी झालाय. पुनश्च एकदा त्यांचं खूप खूप स्वागत. अगदी कमी वयात राजकारणाची धुरा या ठिकाणी त्यांनी सांभाळली, चांगलं नेतृत्व या ठिकाणी ते महापालिकेमध्ये करताय. आज देखील या ठिकाणी उशीर होण्याचं कारण शेतकऱ्यांसाठी झुंज देताना त्या ठिकाणी ते थांबले होते. डावखुरा फलंदाज, सुंदर गोलंदाजी. सुंदर गोलंदाजाचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक गडी बाद, धावसंख्या आहे ती फक्त 2. एक धाव घेण्यात यशस्वी, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी 2 धावा घेण्यात यशस्वी, तिसरी धाव पुन्हा घेताय आणि तिसरी धाव देखील पूर्ण. 3 धावा घेतलेल्या आहेत, 3 धावा घेतल्या. धावसंख्येत बरं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 5. एक गडी बाद 5. जिंकण्यासाठी आव्हान आहे ते धावांचं 64. अजूनही 59 धावांची गरज. 59. चिली चिली धूम धडाका. वा वा, आता हा धूम धडाका, आता हा धूम धडाका, आता हा धूम धडाका. वा वा वा, चिली चिली धूम धडाका. चेंडू गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्येत बरं धावसंख्या जाऊन पोहोचली 11 धावांवर. आमचे सातपूरचे लाडके नगरसेवक योगीजी शेवरे, शेजारी बसलेले महापालिकेतील युवा नेतृत्व, सगळ्यात युवा नेतृत्व रिद्धिदादा निमसे. नावाजलेलं असं हे नाव महापालिकेत आपल्या कामाचा ठसा पहिल्या दिवसापासून आपण त्या ठिकाणी बघतोय. आणि सगळा कामाचा व्याप त्या ठिकाणी, कामाचा व्याप बघून शेतकऱ्यांसाठी असेल, खेळाडूंसाठी असेल, गोरगरिबांसाठी असेल, सगळ्यांसाठी काम करणारे उद्धवजी बाबा निमसे आणि त्यांचं नेतृत्व आपण सगळे बघतोय. रिद्धिदादा पुढे नेतोय. रिद्धिदादा निमसे यांना एक विनंती असेल की असंच एक दिवस डॉक्टर किसानच्या आमच्या ऑफिसला, जिथून आमचं काम चालतं तिथं तुम्ही भेट द्यावी, एक विनंती असेल तुम्हाला. पुढचा चेंडू सुंदर सुंदर. धावसंख्या झाली ती 11. दुसरं षटक सुरू आहे. धावसंख्या आहे ती 11. 53 धावांची गरज. या चेंडूवर मात्र षटकार मारला तर रिद्धिदादाकडून 5,000चं बक्षीस. बक्षीस गमावलंय खेळाडूने. आमच्या रिद्धिदादाचं मन मोठं, पण खेळाडूने बक्षीस गमावलंय. हरकत नाही.
नंदू मांडे गोलंदाजी करतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी. नंदू मांडे आपण याच्या अगोदरच्या सामन्यात जर बघितलं असेल तर 3 पलट्या खाऊन 3 चेंडू टाकले. पलट्या खाल्ल्या 3 चेंडू टाकले 3. वाह, नंदू मांडे. आमचे डॉक्टर प्रभाकर ढगे फ्रॅक्चर झाले. एसटी रक्षण करता करता हॉस्पिटलला पोहोचले. ते डॉक्टर प्रभाकर ढगे प्लास्टर केलं तरी पण ते उद्या एसटी रक्षण करणार प्लास्टर करून. बेळगाव डगा संघ थोडंसं म्हणजे क्षेत्ररक्षण चांगलं, परंतु जेव्हा ओव्हरथ्रो येतो तेव्हा कुठंतरी बुचकळ्यात पडतात आणि 4-4 धावा देतात. दत्तूदादा मात्र आता खुर्चीवर पूर्ण घट्ट बसलेले आहेत, कारण सामन्यावर पूर्ण पकड मिळालेली दिसते. बुडबुडा नाही, काय नाही, काय नाही. त्यांच्याकडे बॉल तर जायला पाहिजे. प्रभाकर अण्णांसाठी एक बक्षीस आले या ठिकाणी. आलेला चेंडू डाय मारून अडवला तर शेवरे साहेबांकडून 5,000चं बक्षीस. षटकार आला या चेंडूवर. राहिले चेंडू 13, धावा आहेत 44. 13 चेंडू 44 धावा. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक हातात जाताना आपण बघतोय. गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. बारा चेंडू 42 धावा. 12 चेंडू 42 धावा. या ठिकाणी सगळे मान्यवर उपस्थित, आमचे विनोदजी नवले असतील, आमचे डॉक्टर किसानचे सागर पवार असतील, आपल्या नाशिक महापालिकेचे धडाडीचे नगरसेवक रिद्धीशदादा निमशे असतील, सातपूरचे नगरसेवक योगेशजी शेवरे असतील, आमचे गुंबाडे साहेब असतील, या सगळ्यांचं मनपूर्वक आयोजकांच्या वतीने खूप खूप स्वागत. अमोल गांगुर्डे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. 12 चेंडू 44 धावा. आणि या 6 चेंडूत 5 षटकार जर लगावले तर आमच्या आदरणीय नगरसेवक महापालिकेतील नेतृत्व तरुण तडफदार 6 चेंडू 5 षटकार, तब्बल बक्षीस आहे 21,000 रिद्धीशदादा निमशे यांच्याकडून. परंतु 6 चेंडू मध्ये 5 षटकार फलंदाजाला मारायचे, एकाच फलंदाजाला. बघूया पहिला चेंडू. पहिला चेंडू तर चुकलाय, पहिला चेंडू तर चुकलाय. राहिले चेंडू 5. अजूनही 5 चेंडूवर 5 षटकार बक्षीस आहे रिद्धीशदादा निमशे यांच्याकडून 21,000 रुपये तब्बल रोख पारितोषिक. अमोल गांगुर्डे गोलंदाजी करतोय. बक्षीस मात्र गमावलंय, बक्षीस मात्र गमावलंय. सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाताना 4 धावा. बक्षीस मात्र पूर्णपणे गमावलंय. रिद्धीशदादाचं मन मोठं. दादा वयाने लहान असलं तर मन मोठं, काम मोठं दादाचं. महापालिकेत सगळ्यात तरुण नगरसेवक, कौतुक करावं तितकं कमी. दादा रिद्धीशदादाचं कौतुक कमाव, किती कौतुक करावं. दत्तू दादा या ठिकाणी येऊन वेळ दिला, आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची बाब आहे. त्यांच्या आत्याचं गाव आहे बेळगाव डगा, प्रेम आहे गावावर, त्यामुळे ते या ठिकाणी आले. डॉक्टर किसानवर प्रेम आहे, जानता राजा संघावर आयोजकांवर प्रेम आहे.
निश्चितच या ठिकाणी अनेकदा लोक पद भोगतात, नगरसेवक होतात, सरपंच होतात, महापौर होतात, परंतु खऱ्या अर्थाने उद्धव बाबांनी जे लोकांच्या मनावर राज्य केलेलं, नुसतं खुर्चीवर नाही राज्य केलेलं, तर लोकांच्या मनावर राज्य केलेलं, आणि तेच महत्त्वाचं असं आहे. आणि तेच या ठिकाणी रिद्धेश दादाला कामं आलं आणि त्यामुळे ते बहुमताने निवडून आलेले आहेत. आणि ते आमचे तसं जवळचे नातेवाईक आहेत, आणि एक त्यांना मात्र जितकं आता त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी पण आहे की त्यांना आता दाखवून द्यावं लागेल की मी नगरसेवक झालो तर मी आता किती काम करून दाखवणार आहे. निश्चितच ती जबाबदारी पार पाडतील आणि वेळोवेळी उद्धव बाबांचं मार्गदर्शन, सर्व आपल्यासारख्यांचं मार्गदर्शन त्यांना असेलच. आणि त्यांना खूप खूप आमच्या जाणता राजा मित्रमंडळ बेलगाव ढगा आणि ग्रामस्थ बेलगाव ढगा यांच्यातर्फे आम्ही खूप खूप चांगल्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. षटकार मारलेला आहे. 6 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. या आधीचा चेंडू वाईड होता, आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 चेंडू 30 धावा, आणि शब्द दिला होता तो दादा, शब्द दिलाय डॉक्टर किसानच्या ऑफिसला नक्की. 6 चेंडू 30 धावा आणि षटक घेणार आहे ते आता प्रभाकर अण्णा ढगे. त्यांनी शब्द दिला होता आणि तेच षटक घेतील. 100% अण्णा षटक घेणार आहे, 100% घेणार आहे. शब्द दिला होता प्रभाकर अण्णा. रिद्धी दादा यांचं पुनश्च एकदा खूप खूप सरचे स्वागत. आले, वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. पुढचा चेंडू पाच चेंडू चिली मिली चिली दुम धड़का, चिली मिली चिली दुम धड़का. चार चेंडू 29 धावा. सामना पूर्णपणे हातातून निसटलेला आहे. शेवटचे 4 चेंडू. या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून आपण सामन्यांचं प्रक्षेपण बघतोय. उंचावरून मारलेला चेंडू, फसलेला चेंडू, जलबाद. सोमनाथ भावनाथ 1000 रुपये इकडे जमा करायचे, बक्षीस पुकारण्यात येईल. जमा करा, जमा नाही, फोन पे नाही, कॅश प्राइज द्या. मग द्या ना, कॅश द्या ना, 101 द्या. तसं पाहिलं तर हे सामन्यांचं प्रक्षेपण असेल, सामने बघत असताना या ग्रामीण अण्णा स्वतः भाऊ अण्णा आले आता. 3 चेंडूत 3 गडी बाद. बक्षीस तब्बल 51,000. पहिला चेंडू वाईड असावा, नक्कीच वाईड. वाईड रन किती राहिले पाहिजे. हो 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 हो
सरळ अण्णाने विकेट घेतली, अण्णाने मात्र विकेट घेतली. अजून एक विकेट घ्यायची अण्णाला. आता चिलीमिली 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 धूम धडाका. नवीन फलंदाज मैदानात जातोय. चेंडू राहिले शिल्लक 2 धावा लागतायत त्या 28. अण्णा 2 चेंडूत 2 गडी बाद करायचे. राऊंड द विकेट बॉलिंग. वा अरे बापरे, अरे बापरे, 2 गडी बाद केले अण्णाने. सांगत होतो लवकर गोलंदाजी घ्या, सामना लवकर संपला असता. आता मात्र शेवटच्या चेंडूवर फायनल कदाचितच सारोळे आणि बेळगाव डागा यांच्यातच होईल असं वाटतंय मला. म्हणजे एकंदरीत चित्र जर बघितलं तर तसंच वाटतंय. बेळगाव डागा नाही, शेवटचा चेंडू बाकी. जल्लोषासाठी जल्लोषासाठी बेळगाव डागा संघाचे समर्थक, खेळाडू सगळे उत्सुक, स्वतः दत्तूदादा उत्सुक. आणि जोरदार ग्राउंड मध्ये पळत जाताना आपण या चेंडू संपल्यानंतर बघणार आहोत. या चेंडूवर मात्र गडी बाद करायचा आहे. बक्षीस मात्र गमावलंय, सामना मात्र जिंकलाय, सामना मात्र जिंकलाय.